हिमाचलमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे वेळ थोडा संत वाहतो आणि डोंगरांच्या कुशीतलं आयुष्य अजूनही निसर्गाच्या तालावर चालतंय. पाईनच्या जंगलामधून हा दूर शाळेकडे जाणारी ही मुले आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. समुद्रसपाटीपासून जवळपास 2600 मीटर उंचीवरती वसलेलं हे आहे कुफरी. हिमाचलच्या सफरचंद क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग. इथे हजारो कुटुंबांचं आयुष्य या बागेभोवती फिरतं. पण आजचा प्रवास कुफरीपर्यंत मर्यादित नव्हता. आज मला जायचं होतं शिमलांच्या डोंगरांमधून किन्नौरच्या प्रवेशद्वारावरती वसलेल्या एक सुंदरशा गावाकडे, सराहन. आणि त्या प्रवासाची सुरुवात या थंडगार सकाळी होत होती. आत्ता आपण होतो कुफरीमध्ये. हे कुफरीचंच हॉस्टेल आहे. सर, आपण आज हॉस्टेल सोडतोय. आत्ता वेळ झाला 11 वाजलेत. ऑलमोस्ट 3 तास आपल्याला लागणार आहेत. 4 तास आपल्याला लागणार आहेत. सो जस्ट आय थिंक दिस साईड. सो हे काहीतरी हॉस्टेल होतं आपलं. आज काल पण इथं राहिलो होतो. एक नंबर व्ह्यू. पिकनिक व्ह्यूसाठी सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता काय व्ह्यूज आहेत. हिरवेगार एकदम दाट झाडं आहेत. काल रात्री थंडी तर ऑलमोस्ट टेम्परेचर 7-8 पर्यंत पडला असेल खाली. भरपूर थंडी वाजत होती रात्री. घसा असा कोरडा पडत होता. पाण्याची गरज होती सारखी. उठून पाणी पित होतो पण रात्रभर. वाव, व्हॉट अ व्ह्यू. जबरदस्त. लश ग्रीन माउंटन्स. ओनली ग्रीनरी. तर बघा कशी ग्रीनरी आहेत. तुम्ही हे व्ह्यूज एन्जॉय करताय का नाही, कमेंट करून मला नक्की सांगा. क्या व्ह्यू आहे. और बाप रे. ॲपल गार्डन्सच तयार केलं त्यांनी. तर भरपूर शेतीच म्हणता येईल पण जबरदस्त. पूर्ण हिल्सवरती शेती. ॲपलची शेती. हॉस्टेल काय भारी दिसतं इथून. अशा प्रकारे थोडीशी ट्रॅफिक. होय काय व्ह्यूज आहेत. कन्स्ट्रक्शन्स भरपूर होत आहेत इथं. आता बघू शकता आपण वरती की कन्स्ट्रक्शन्स भरपूर आहेत. हॉटेल्सचे कन्स्ट्रक्शन्स. जबरदस्त. पूर्ण ॲपल गार्डन्स.
गार्डन म्हणजे काय आता तेच प्रकारच तो झालं, नेटेड थिंग फर्स्टली. आणि मस्त वाटतं त्या झाडांमध्ये गेल्यावरती. थोड्या वेळाने आपण जाऊच, आपल्याला रस्त्यात भेटतीलच. ट्रायपॉड कालपासून हलतोय पाठीमागं, पण जाग्यावरून इकडं तिकडं नाही झालं. वर खाली आवाज करतोय नुसता. हिल रहा है वो. ओहो महिंद्रा. आता खरी ॲडव्हेंचरची सुरुवात होणार आहे, कारण की आता आपण जसं जसं स्पितीकडे जाऊ तसे रोड थोडे नॅरो होणार आहेत. आणि बसेस ट्रक्स यांच्यापासून थोडं सावध, कारण की ते कॉर्नरिंगला सुद्धा स्पीडमध्ये असतं. त्यामुळं सेफ्टी बघून गाडी चालवायला पाहिजे नीट. फोनचा काहीतरी प्रॉब्लेमच झाला किंवा चार्जर खराब झालेला आहे, चार्जिंगच होत नाही आहे त्याच्यावरती. कालपासून तोच प्रॉब्लेम होतो आहे. पण ते जाऊ दे. पण हे बघा व्ह्यूज, लश ग्रीन, हिरवी झाडं. टेम्परेचरसुद्धा कमी आहे भरपूर. हो जबरदस्त. कॅमेरा व्हॅलिडेट करतो का नाही माहीत नाही, पण येस व्ह्यूज काल इव्हनिंगला सुद्धा भारी होते. जेव्हा कुर्फीला पोचत होता, पोचता तशी रात्रच झाली, पण येस व्ह्यूज जबरदस्त होते. ही आहे शिमलाची बस, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. तर शिमलावरून डायरेक्टली जॉस्टेललाच डायरेक्टली बसेस येतात. त्यामुळे शिमला टू कुर्फी जॉस्टेलच्या समोरच स्टॉप आहे, एक बस स्टॉप आहे. तर डायरेक्टली बस घेऊन शिमलावरून तुम्ही तर डायरेक्ट जॉस्टेलला उतरू शकता. मस्त एन्जॉय करू शकतो 4-5 दिवस, आणि तिथूनच बस घेऊन परत शिमलालाही जाऊ शकता. त्यामुळे कनेक्टिव्हिटी इज गुड टिल कुर्फी ॲटलिस्ट. आज तरी तेवढं कळालं आहे आपल्याला. पुढे बघूयात, पुढचं नक्कीच अपडेट करतो मी. ला 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 ला. शुड वी फिल अ पेट्रोल? तो क्या कल्पा में भी होगा ना पंप? आपको आगे का पता नहीं. फुल करना है. नेटवर्क कौन सा चल रहा है? जियो चल रहा है? एयरटेल चल रहा है? एयरटेल. हाँ फिर चलेगा, जीपे कर देंगे. 1000 का नहीं होंगे ज़्यादा. 1000 बस 30 करो. 30 एवरेज ज़्यादा देता है. 102 रुपये. 2 रुपये पेट्रोल आहे. हाँ ऑनलाइन कर रहा हूँ. हाँ दिस हिमालयन ढाबा. हाँ देन वेयर देर. लेट्स गो इन द येलो.
So this is we are doing some morning breakfast. थोडा ब्रेकफास्ट करूयात, काहीतरी नवीन ट्राय करूयात आज इथं आपण. लेट्स सी. We lost our charger. Your top box is open. सो मस्त पनीर परोठा नाश्ता केलेला आहे. आता आपण निघालोय शहरांकडे. शहरण पेट्रोल इथंच भरलं, नाश्ता इथंच केला. आता आपण चाललोय शहरांकडे. शहरण का काहीतरी वेगळंच नाव स्पेल होतंय माझ्याकडून, पण जाऊयात आपण. वा 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 वा, हॉटेल्समधनं काय जबरदस्त व्ह्यू येतोय. हो, कटिंग क्लिफ स्टार्टेड फ्रॉम हिअर ओनली. इथूनच पहिला व्ह्यू सुरू झालेला आहे. एक्साइटमेंट जबरदस्त. वाव, नुसतंच मेस्मरायझिंग व्ह्यूज नुसते. स्थिती तर तशी अजून लांब आहे, म्हणजे सांगला व्हॅली अजून थोडंफार लांब आहे, पण डोंगर कट केलेत आणि हाफ टनलिंगचा प्रकार म्हणजे इथूनच दिसायला चालू झालेला आहे. घरांना कलर पण भारी आहेत, म्हणजे कौलं वेगळ्या कलरचे आहेत, एक्सटेरियर वेगळ्या कलरचं आहे, इंटेरियर वेगळ्या कलरचं आहे, काच अशा शायनिंग लावलेत. होय, आणि त्यात असं क्लायमेट. व्हॅली बघताना सुद्धा मजा येते. जय श्रीराम मस्त लिहिलं तिथं वरती, जय श्रीराम एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलं जाऊन. कसं लिहिलं असेल ते. हो, थांबायला जागा आहे तिथं, चालू शकतो माणूस. दुसऱ्यामधलं तर स्लॅब आहे, त्याच्यावरून लिहिलं ते थिऑक कॅफे. ते इथं प्लॅन केला होता आम्ही काल थांबण्याचा थिऑकमध्ये, पण आम्ही होमस्टे किंवा जॉश टेलर वगैरे असं काही अवेलेबल नव्हतं, म्हणून आम्ही तर थांबलो नाही काल. आम्ही पाठीमागं कुर्फीमध्येच थांबलो. यांचा अटायरच खूप भारी आहे. अटायर आवडतं आपल्याला यांचं. ड्रेसिंग सेन्स. वाईट 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 वाईट. ती टोपीवरती फन मस्त वाटतं आहे. हिमाचली अटायर. वाव, खाली जायला रस्ता आहे. लोक बावळट आहे तिथे येऊन दारू बिरू पितात. आता तो बाटली फेकत होता इथं खाली, आता बघितल्यावरती मला आत घेतला त्याने आत. हाय, लोक ज्ञान देतात. नारकंडा 29, शहर 135, 135. मला 123 दाखवत आहे, पण हॉटेल ताज व्यू. अरे बाप रे, क्या बात है, जबरदस्त. अजून बांधकाम चालू आहे, पण जबरदस्त. ओरिजिनल मध होता ॲक्च्युली पाठीमागं.
त्यांनी मधमाशा पाळल्या होत्या आणि त्याच्यातलं मध असे डबे ठेवले होते साईडला. हा हेच ते मधमाशा आहेत त्याच्यात. ते ओरिजिनल मध देतात बनवून. नारकंडापर्यंत आतापर्यंत तरी 2-3 बघितलेत पंप मी. एक नारायणचा, एक HP चा, एक 2 HP आहेत. काय वाचलंच नाही मी. सुरक्षित जल सुरक्षित कल असं होतं वाटतं ते. त्यांच्याकडे गाडीची ट्यूब्स नाही आहे आणि ते चाललेत स्पिती सर्किट करून लेमध्ये तिकडं असं. त्यामुळं ट्यूब मॅन्डेटरी आहे असं मी तर सांगितलं आहे त्यांना. पण आता इथं भेटली पाहिजे. नंबर दे देता हूँ. हाँ, सबसे कम रेट मिलेगा नारकंडा से, पूरा इसमें कम मिलेगा यार. चलेगा चलेगा. यहाँ ऐसा ना, एप्पल गार्डन मिलेगा, चेरी गार्डन मिलेगा, सब विलेज व्यू मिलेगा. अच्छा, लेक ऊपर ही है क्या? हाँ जी, हाँ जी. अच्छा, और देखो जंगल ब्यूटी, देखो कितना अच्छा मस्त है. यस. ऊपर और भी लोकेशन और लोकेशन पर और अच्छी आते एक जगह ऊपर ऐसी जहाँ से पूरा मतलब हिमालय आधा बर्फ से ढका आधा खाली दिखता है. ऐसी हाँ, जगह है. तो ये हर मंथ चालू रहता है मतलब कब? मई जून जुलाई में चालू रहता है. हाँ, ये चलो चलो ठीक है, निकलते हैं. थैंक यू थैंक यू थैंक यू. फिफ्थ पेट्रोल पंप इन नारकंडा. Can we wait 5 minutes here? I will fly the drone. हाँ, पुणे से. तुम्हें कुठून? आप कहाँ से हो? मुंबई से. मुंबई. फैमिली ये पूरा गाड़ी. तो क्या घूम के आए क्या? हाँ, चल रहा है. लास्ट ट्रिप अभी कुफरी. हाँ, कुफरी इज बेस्ट. हम कुफरी से आ रहे हैं. नारकंड्यामध्ये प्रवेश करताच डोंगरांचा रंग बदलायला लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या या सफरचंदाच्या बागा हिमाचलची खरी ओळख सांगत होत्या. आणि या दृश्याने पुढचा प्रवास अजून खास बनवला. अंकल रामपुर को इधर से. नीचे. ब्रेक फेल्ड. ब्रेक फेल्ड. Brake is not there. Yeah. Here में go. हाँ, गेयर में. Yes, the brake got failed. The brakes are not working. Brake काम करत नाही आहेत. What? Fail झाला. त्यामुळे मी थोड्या वेळासाठी थांबलोय. जर झालं तर ठीक, नाही तर अशी प्लेट लाल आणि गरम झालेली. दिस इज वेअर वी आर. आम्ही ह्या स्लोपवरती आहोत आणि इथं ब्रेक नसतं म्हणजे रिस्की आहे. त्यामुळे चेक करतो. त्यामुळं आता ब्रेक लागत आहेत प्रॉपरली. आता काय अडचण नाही. आपली थोडी स्किल्स कामी आली या रोडला. बाकी तुम्ही व्ह्यूज एन्जॉय करताय का नाही एक नक्की सांगा.
आता इथं खाली रामपूर येत आहे, 60 किलोमीटर आहे अजून. आणि ह्या बाजूला बघा कसे ॲपल फार्म्स क्रिएट केलेत. हे बघा कसे आहेत, क्लिअरली दाखवता येईल पण थोडी झाडं अशी बाजूला झाली पाहिजेत. तो ये प्लेस का नाम क्या है पर? श्याम ऑटोमोबाइल्स. इथं गाड़ी ट्यूब्स मिळतात. तो क्या नाम क्या है इस जगह का नाम? चेक द नंबर ऑन ट्यूब. मिल जाएंगे। ये कौन सा इंच 120 नहीं 70 70 पीछे की है आपकी। ओके, ये तो 40 में सब में लगेगी। 30 में भी लगेगी, 30 में भी लगेगी, 40 में भी यही लगेगी। 17 को भी चलेगा, 180. 150 तक यही। तर आपल्याला पाठीमागची ट्यूब मिळाली, पण काय त्याच्यात एक थोडासा फरक आहे. 90च्या ऐवजी 80 मिळाली. ठीक आहे, ॲडजस्टमेंटसाठी चालते तेवढी, नसल्यापेक्षा असलेली बरी. नाव द बिग लँडस्केप्स आर हिअर. कुल्लू रामपुरा 30 किलोमीटर्स. आपल्याला कुल्लूला वगैरे मनालीला इकडून पण जाता येतं, पण आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. हॉटेल अतुल रेजेन्सी. विल कीप स्ट्रेट टुवर्ड्स रामपूर. तर आम्ही तिथं रेनकोट घ्यायला थांबलो होतो त्या दुकानात. तुम्हाला दाखवतो. चहा वगैरे घेतला, काकांनी चहा पाजला. एवढे भारी लोक आहेत. 2 रेनकोट घेतले मी त्यांच्याकडून. पाऊस आहे इथं, त्यामुळं. आणि आता असं नसावं की मला वर जायचं आहे फार डोंगरावर. थिंक शहारण इज 17 किलोमीटर्स आणि 127. तर आपल्याला असं वळायचं आहे इकडं. आय हॅव टू गो दिस वे, सो वी कॅन. डू यू वॉन्ट टू हॅव अ टी और वी शुड लिव्ह? या, इट्स टू फार फॉर यू. या, लेट्स सी देन. नाईस टू मीट यू. So we'll catch you. I'll call you by phone. Just reach and call me. Go slowly. And we will keep in touch after the exploration. Exactly. If We'll do something. yeah, exactly. Go slowly, but don't get hurry. Sure, I'll go. And come back if you need something. Sure. I will be here. Send me the Location. where you are staying. Yeah, exactly. Take care. Yeah, okay, thank you. Same to you. तर इकडे शिमलाला जाऊ शकतो आपण, आणि इकडे सरहनकडे. आपण लोकेशन मागून घेऊ म्हणजे हॉटेलपर्यंत पोचायला मोकळं आपण. हाँ, सर सीधा सीधा निकल जाना. यहाँ पे जो लास्ट आएगी ना, ऊपर लास्ट लूप. वो सराहन है. ओके, तो सीधा सीधा निकलना सर. एक है ना, आपको घराट में कट मिलेगा. एक रास्ता जाएगा इधर को. ओके. जो एक रास्ता ऊपर को जाएगा ना, हाँ. आपने वहाँ से ले लेना सर. ओके, तो बहुत चढ़ाई है. हाँ, मोड़ रहेगा, उस पर चढ़ाई है सर. ओके. जो परे वाला है वो सीधा सीधा, सीधे वाले पे नहीं जाना. जहाँ चढ़ाई का उस तरफ को निकल जाना. या अगर आपको कंफ्यूजन हो पूछ लेता हूँ, पूछ लो. ओके, थैंक यू. शरान इधर है सीधा.
मीटिंग चालू है इधर बस के लिए. They will discuss and they will go into the bus. $10 kilometers, so it's too close. कसा आहे डॉगेश भाई? डॉगेश भाई बघत पण नाही. We are going on the top of Sarhan. हे पण एक गाव आपण एक्सप्लोअर करतोय. पूर्ण अजून ब्रॉड झालंय ते. अजून ब्रॉड झालंय ते. तर बघा अजून ब्रॉड झालंय ते. क्या डाला है इसने? ओ दीदी लोग घराट घराट अपने को जाना है और ऊपर. घराट नाम है इस गाँव का. घराट नाव आहे या गावाचं. Oh, wait. Wait, please. Just somewhere here. इथंच कुठेतरी आहे. Oh, no. Don't rush. रस्ते खूप नॅरो आहेत. Hello. Somewhere here. वीज कड़काता है. भाई लोग हमको जाने दो. हमारा होटल सिर्फ 2 मिनट की दूरी पे है. And I think this is it. Yes, this is our stay for today. This is Hotel Sarhan. Yes, good looking homestay. Hello sir ji, finally reached. आप सिंगल वाले हैं ना? हाँ मैं ही फाइनली पहुंच गए. Oh, wonderful.